जय राम कृष्ण हरे हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे कृष्ण हरे हरे जय जय राम कृष्ण हरे हरे रूप पाहता लोचने लोचने रूप पाहता लोचने सुख झाले हो साधा सुख झाले हो साधने तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा विठ्ठल बरवा म्हणून
आवडी 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 हो तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी तो हा विठ्ठल बरवा बरवा तो हा माधव बरवा सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर सर्व सुखाचे आगर रखुमा देवी बा बाप रखुमा देवी बा बाप रखुमा देवी बा देवी बा ओ हा विठ्ठल बरबा ओ हा विठ्ठल बरबा बाप रखुमा देवी बा माधव बरवा हे
मोहा माधव बरवारे माधव गरबा तोहा माधव तोहा माधव बरब तोहा विठ्ठल बरब तोहा विठ्ठल बरबा तोहा विठ्ठल बरबा
विठ्ठल विठ्ठल सर्वांनी टाळी वाजवा भजन म्हणा सर्वांनी टाळी वाजवा थोडं मॉनिटर वाढवा विठ्ठल बोला पुंडलिक वरदा ज्ञानदेव भगवान पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज संत मोतीराम महाराज गुरुवर्य मारुती महाराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल हेची दान दे गा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी नलगी मुक्ती आणि संपदा किंवा नलगी मुक्ती धन संपदा संत संग देई सदा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी सुखे घालावे आम्हासी गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी समचरण सरोजम सांद नीलम बुधाभम जगननीतपानिं मंडनं मंडनानां तरुण तुलसीमालां कंदरं कंजनेत्रं सदैधवलहासं विठ्ठलं चिंतयामि लाईट आहे का लाईट प्रथम नमन दुसर चरण संतातिया दुसरे चरण पांडुरंगा करू प्रथम नमन जयांचे केली स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदू श्री चरण श्री गुरुचे ते नमस्कारुनी आता हेचे दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गायीन आवडी हेची माझी सर्व जोडी सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे काही मागणी करतात आणि आज मागणी पूर्ण झाली म्हणूनच हा सोहळा आहे. बरोबर आहे ना. एक तर देवाकडं माणूस मागण्यासाठी तरी जातो, नाही तर मागितलेलं पूर्ण झालं म्हणून कृतज्ञता करण्यासाठी तरी जातो. बाकी देवाकडं जाण्याचं दुसरं काही कारण आपल्या सामान्य माणसाचं नाही. लक्षात ठेवा. म्हणून हा जा सोहळा या ठिकाणी आयोजित केलेला आहे. महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार आमचे मित्र विनोदाचार्य अतिशय शून्यातून ज्यांनी आपलं विश्व या ठिकाणी उभं केलेलं आहे. आळंदीत मी होतो तेव्हा महाराजांकडं पाहिल्यानंतर असं वाटत नव्हतं की महाराज एवढी उंची आपल्या जीवनामध्ये गाठतील. कदाचित त्यांची शरीराची उंची कमी आहे, पण परमार्थातली उंची आणि संप्रदायातली उंची आणि लौकिकातली याच्यापेक्षा चौपट आहे. लक्षात ठेवा बरं का. एवढी उंची महाराजांनी या ठिकाणी गाठलेली आहे. आमचे हरिभक्तपरायण विलास महाराज गेजगे आणि अतिशय एक अजात शत्रू. लक्षात ठेवा बरं का. कोणाच्याबद्दल आकस नाही, आपपर भाव नाही, काही नाही. सगळ्यांना आपण सोबत घेऊन चालणारं व्यक्तिमत्व. आणि म्हणून महाराजांच्या पिताजींनी रोकडोबा देवस्थानला काहीतरी नवस बोलला होता आणि महाराज म्हणतात तो नवस असतो ना माणसाच्या जीवनामध्ये. लक्षात ठेवा. तो नवस पूर्ण झाल्यानंतर त्याच्या निमित्तानं नगर भोजनाचा कार्यक्रम महाराजांचे पिताजी ज्यांच्या कुळामध्ये महाराजांचा जन्म झाला ते गोपाळ यादवराव गेजगे, त्यांचे बंधू महाराजांचे बंधू तुकाराम गोपाळराव गेजगे, ज्ञानोबा गोपाळराव गेजगे आणि महाराज सगळ्यात छोटा विलास महाराज. तुम्ही लहान आहात घरात, तसा मीही घरात लहानच आहे बरं का. म्हणून महाराज या ठिकाणी हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. त्यानिमित्तानं उपस्थित सर्व त्यांच्यावर प्रेम करणारी गुणीजन महाराज मंडळी. आपल्या भागातलं एक जुनं खोड पंढरीनाथ पुढं
रोज नाव घ्यावं लागतं, तुम्ही असो नसो आम्हाला, बरोबर आहे. पंढरीनाथ भगवान इसातकर की जय, असं आहे का नाही. पंढरीनाथ महाराज या ठिकाणी, आपले भगवान महाराज या ठिकाणी आपल्या सगळ्यांना परमार्थामध्ये ज्येष्ठ असणारे भगवान महाराज उपस्थित आहेत. तदनंतर त्यांचं विशेष प्रेम आहे बरं का माझ्यावर, आमच्या दोघांची फार. ते एखाद्या वेळेस बोर झालं की मला फोन करतात आणि मला बोर झालं की मी त्याला करतो. मग त्या जुन्या गोष्टी ऐकाय मजा वाटते आहे का नाही. आमचे भगवान महाराज इसातकर या ठिकाणी उपस्थित आहेत. माझे बंधू हरिभक्त परायण, आमच्या भागामध्ये सुद्धा ज्यांच्या गायनाची सगळ्यांना आवड आहे असे आमचे हरिभक्त परायण कैलासदादा पौळ, तेही या ठिकाणी उपस्थित आहे. आमचे प्रल्हाद महाराज, हरिभक्त परायण प्रल्हाद महाराज, तुम्ही शेजारचे कैलास बुवाच्या सुधाकर महाराज, तुम्ही हां किसन महाराज, तुम्ही अंगद महाराज, तुम्ही जरा जोरात बोला, निवृत्ती महाराज, तुम्ही बाबा राम महाराज, तुम्ही उत्तम महाराज, तुम्ही बंकट महाराज, तुम्ही बाबा तुमचं नाव काय, ज्ञानदेव महाराज, तुम्ही मुंजा महाराज. मुंजाचे का लग्न झालं बरं मग मुंजा महाराज. हां तुम्ही छोटे महाराज, तुम्ही बाबा मनोहर महाराज. इकडं हरिभक्त पारायण आमचे लक्ष्मण बाबा, आदिनाथ बाबा, माऊली बाबा, गिरजा आप्पा, तुम्ही राजाराम आप्पा, तुम्ही कोंडीबा आप्पा, तुम्ही तुमचं नाव बाप्पा तुकाराम बाप्पा. बरं तिकडे विनेकरी महाराज आदी करून सगळी महाराज मंडळी. बाळूबावाचं आगमन झालेलं आहे, टाळ्या वाजवा जोरदार. वा, बाळू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण आमचे मित्र श्याम महाराज, हां श्याम महाराज आहेत. सगळी महाराज मंडळी आहे. मृदंगाचार्य आमचे नवनाथ महाराज. आज आम्हा दोघांना सोबतच जायचं तिकडं बिदरच्या पुढं. नवनाथ महाराज तिथं वाजवायला आहे. नवनाथ महाराजही उपस्थित आहे. सगळ्यांची नावं यासाठी घेतली की आज एवढंच सोबत येणार आहे, बरोबर आहे ना. बाकी नाही कळलं का धन्यवाद, मग जाऊ द्या. हां लक्षात ठेवा, पुन्हा लक्षात घ्या. त्यांना धन्यवाद. आमचे हरिभक्त पारायण मनोहर महाराजांना धन्यवाद. आमचे वागदऱ्याचे सरपंच आदी करून सगळे, भाऊचं नाव काय, बालासाहेब भाऊ आहेत. आदी करून सगळी मंडळी. माळा कोळीवरून आमचे मेजर, त्यांच्याकडेही मला कीर्तन आहे 31 मेला. तेही या ठिकाणी सहपत्नीक त्यांच्या मंडळीचं माहेरच आहे ना, बरोबर आहे. म्हणून मंडळी नवऱ्याला सासरात घेऊन आली. तुम्ही जरा अलर्ट राहा बरं का, मला असं लय खाली येऊन बोलता येत नाही, आहे का नाही. मग तुम्ही त्यांनाही धन्यवाद देतो. साऊंडवाले दादांना धन्यवाद. आज शेवाच असेल आहे का नाही, शेव नाही, बरं शूटिंगवाल्या दादांनाही धन्यवाद. पुन्हा एकदा उपस्थित सर्व श्रोत्यांना धन्यवाद. सर्वांच्या चरणी विनम्र अभिवादन. दत्ता बाबा सुद्धा उपस्थित आहेत. हरिभक्त पारायण लिंबडे बाबा, गावातले आपले अच्युत बाबा, आमचे बंशी महाराज आहे का नाही. बंशी वाजवल्याशिवाय जमणार नाही. बंशी महाराजही उपस्थित आहेत. आणि तुम्ही सर्व श्रोते मंडळी सर्वांना धन्यवाद. अतिशय लक्ष देऊन कीर्तन ऐका अशी सगळ्यांना विनंती. जेव्हा भजन येईल हातानं टाळी वाजवा, मुखाने नामस्मरण करा. आलाच आहात तर मळकटल्यावानी कळकटल्यावानी नर्वस असं होऊन बसू नका. आलात आहात तर फ्रेश बसा. तुम्ही आनंद घ्या, मलाही आनंद घेऊ द्या. विठाला विठाला आता विठोबरक मैल घालू आपण. ठेवा. सेवेकरता निवडलेला अभंग तुकोबारायांचा आहे. जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगामध्ये जगाच्या मालकाकडे मागणी करतात. हेची दान देगा देवा, बोलत चला देवा मला हेच दान दे. काय दे, तिथंच उत्तर आहे, तुझा विसर न व्हावा. तुझा विसर पडला नाही पाहिजे, हे दान तू मला दे. आणि हे दान जर तू मला दिलंस तर मी काय करेल, गुण गाईन आवडीने तुझ्या गुणाचं गुणांवाद गाईल. हेची माझी सर्व जोडी. याच्यापेक्षा मला काही जोडायचं नाही, मिळवायचं नाही, प्राप्त करायचं नाही. भगवंत म्हणले तुकोबार आहे, दुसरं काहीतरी मागा, मुक्ती मागा, धन मागा, संपदा मागा. म्हणले न लगे, मला ते लागत नाही. काय, मुक्ती नको, धन नको, संपदा नको. मग काय दे, संत संग दे सदा, मला सदा संताची संगत घडावी. भगवंत म्हणले तुकोबारा, ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळवायच्या असतील तर तुम्हाला गर्भवासाचं दुःख सहन करावं लागेल. तुकाराम महाराज म्हणले देवा तू आम्हाला गर्भवासात घालणार आहे ना, मग सुखाने घाल ना. गर्भवासात घालणं जर तुझ्या हातात आहे तर तेवढं दुःख थांबवणं बी तुझ्या हातात आहे. सुखाने आम्हाला गर्भवासात घाल, सुखे घालावे
आम्हाशी. भगवान बाबा गर्भवासान सुखानं हे पटण्यासारखं आहे का? काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायणा. गर्भवासीचे दुःख गाडे कोणापुढे सांगावे किंवा मांडावे. गर्भवासातून सुटण्यासाठी कधी कधी देवाला विनंती करतात आणि कधी कधी म्हणतात घेईन मी जन्म. याजसाठी देवा तुझी चरण सेवा साधावया. कधी जन्म घेण्याचा आग्रह धरतात तर कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. एक वेळ करी या दुखावे गळे, एक वेळ करी या दुखावे गळे, या दुःखा वेगळे एक वेळा करी या दुःखा वेगळे. फक्त गोपाळ बुवानच केला का? नवस तुकाराम महाराजानं सुद्धा केला. आठवीन पाय हा माझा नवस. लक्ष देऊन आहे का बरं का? साधू संतांना सुद्धा नवस केलेला आहे ना. नवस आपणच करतो याच्यात थोडं आहे. नवस महाराज म्हणले साधू संतांनी सुद्धा केला. एक वेळ करी या दुःखा वेगळे. थोडंसं आवाज दे दादा, थोडासा वाढव फक्त. तुकाराम महाराज म्हणले या दुःखापासून मला वेगळं कर. ते फिरवा ना कॅमेरा तिकडे दाजी. असं कोणी आलं की अलर्ट राहायचं. आज हेच महत्वाचं आहे. एवढी नामवंत मंडळी इथं येणार आहे, सगळ्यांचा आदर आतिथ्य सगळं झालं पाहिजे. या ठिकाणी आमचे छोटे मालक त्र्यंबक महाराजांचं आगमन झालेलं आहे. दस्तापूरकर जोरदार टाळ्या सगळ्यांनी वाजवा. विठाला विठाला. विठाला 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 विठाला. महाराज म्हणले या दुःखापासून मला वेगळं कर. कधी कधी म्हणतात या दुःखापासून मला वेगळं करा आणि कधी कधी म्हणतात उपजोनी या पुढं ती येऊ. लक्ष येतो नाही का बरं का? काला खाऊ दैवा. कधी जन्म घेण्याचा आग्रह धरतात तर कधी गर्भवासातून सुटण्यासाठी विनंती करतात. मग सामान्य माणसानं काय खरं धरायचं? जन्म घेण्याला आग्रह धरायचा का सुटण्याला आग्रह धरायचा? महाराज लक्ष देऊ नाही का बरं का? तुकाराम महाराज म्हणले गर्भवासामध्ये दुःख आहे. साधू संत म्हणले गर्भवासात दुःख आहे, पण कुणाला? ज्याच्या मुखामध्ये नाम नाही त्याला. गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदय असता नाम तुझे. बरोबर बोलत चला. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर माणूस काय होईल? बोला. अहो नंतर जेवायला आहे बोला. पोहणं नसताना विहिरीत उडी मारली तर माणूस काय होईल? बुडून जाईल, मरून जाईल. पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही बालासाहेब आणि बुडणार आहे नाही. हा माझा शब्द आहे तुम्हाला. मी खरात बाबा नाही पण तरी देतो. लक्षात ठेवा बरं का? माझा शब्द आहे तुम्हाला. तुम्ही पोहणं नसताना विहिरीत उडी मारा, तुम्ही मरणार नाही, बुडणार नाही. माझ्याकडे लक्ष द्या. पण सांगड बांधून मारा. नसू द्या ना पोहणं. पोहणं नसू द्या, त्याला अपवाद आहे ना दत्ताबा. पोहणं जरी नसलं तर सांगड बांधून उडी मारल्यावर बाळासाहेब भीती आहे का? बाळू महाराज भीती आहे का? नाही. मग सांगड बांधारे बांधारे भक्तीची नारायण. गर्भवासात उडी मारा ना, पण सांगड बांधून मारा. नामाची सांगड बांधून उडी मारली तर गर्भवासी दुःख नाही येता जाता हृदयी असता नाम तुझे. भगवंताचं नाम हृदयात असेल तर गर्भवासाचं दुःख होण्याचं काही कारण नाही. अजून सोपं करून सांगतो. एखाद्याला आपण मारून टाकलं तर आपल्याला कशाची शिक्षा होईल? म्हणजे हां बोला नाही तर द्यावी लागेल. बोला पटापट. हां फाशीची शिक्षा होईल. बरोबर आहे. मग मला सांगा माणूस मारल्याची सजा काय? त्र्यंबक बाबा फाशी. मग फाशी द्यायला मशीन असतं का माणूस असतं? माणूस. त्याला जल्लाद म्हणतात. आपण माणूस मारला कैलासराव तर आपल्याला फाशीची शिक्षा आहे. तो आठवड्याला माणसं मारतो, सरकार त्याला पगार देतं.
बरोबर आहे ना? एका दिवसात हो, ते आपण उदाहरण देऊयात, आहे का नाही? बरं, आपण माणूस चोरून लपून मारला तरी शोधून आपल्याला फाशी आहे, त्यानं पोलीस प्रोटेक्शन मध्ये मारला, त्याला सरकारी पगार आहे. हे कधी आलं का नाही आपल्या डोक्यात? माणसं मारल्याची सजा फाशी नाही आहे, अपराध केल्याची सजा फाशी आहे. त्यानं माणूस मारला त्याची इच्छा म्हणून नाही, सरकारची आज्ञा म्हणून. माझा मुद्दा लक्षात ठेवा. सरकारच्या आज्ञेनं माणसं जरी मारले तर बढती होते, प्रमोशन होतं आणि पगार वाढते. माझं बोलणं लक्षात येते? बढती होते, प्रमोशन होतं आणि पगार वाढते. तसं आम्ही गर्भवासात चाललो आमच्या कामासाठी नाही, येतो जातो आम्ही देवाच्या सांगतो. तुझ्या सांगण्यावरून जर जात असेल तर त्याची पगार मिळायला पाहिजे. सुखानं गर्भवासात घाल, असा एक अर्थ घ्या, किंवा दुसरा अर्थ घ्या, असा घ्या. मला सांगा, एखाद्या माणसाला फाशीची शिक्षा झाली तर त्याला कोणी वाचू शकतं का? बोला. हो नाही, काहीतरी बोला, मी पुढं चालेल. हां, नाही, आपल्या माहितीप्रमाणे त्याला कोणी वाचू शकत नाही. बाळासाहेब, कायद्याच्या नियमाने त्याला एक माणूस वाचू शकतो, त्याचं नाव आहे राष्ट्रपती. राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. एखाद्या माणसाची फाशी जरी रद्द करायची असेल तर राष्ट्रपतीच्या सिग्नेचरनं, सहीनं रद्द होते. हा राष्ट्रपतीचा स्वतंत्र अधिकार आहे. गर्भवासाचं दुःख तसं थांबवता येत नाही, पण अपवाद राष्ट्रपतीची सही आहे. तेवढ्या सहीनं तेवढं दुःख थांबवता येतं, म्हणून तेवढी सही करून आम्हाला पाठवून दे, असा एक अर्थ घ्या. म्हणून तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. अजून एक अर्थ असा घ्या, पुढं जर मोठं सुख दिसत असेल तर छोटं दुःख माणूस आनंदानं सहन करायला तयार होत असतो. लक्षात ठेवा मावल्या हो. बोला, चोरी होणं चांगलं का वाईट? महिला मंडळ बोला 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 बोला. तुम्हाला बोलता येतं ना? तुमचा हप्ता जमा झाला नाही का? तुम्ही एवढ्या टेन्शनमध्ये काऊन बसल्या? पोरायला शाळा शिकून नोकऱ्या नाही, तुम्ही अंगठ्यावर नोकरी लागल्या मावल्या हो. बोला बोला बोला. चोरी होणं चांगलं का वाईट? वाईट. चोरी होणं वाईट. आता चोरी चांगली कशी असते तुमच्या पुढं आणून देतो. भगवान बुवा, एका चोराने एका घरून चोरी केली, तिथून त्याला 10,000 रुपये मिळाले. 10,000त त्याचं समाधान झालं नाही, मग दुसरं घर फोडलं. दुसरं घर फोडताना 5,000 रुपये मिळाले. पहिल्या घरून किती मिळाले? बोला, 10. दुसऱ्या घरून 5. ते दुसरं घर फोडताना त्या घरातल्या माणसाला जाग आली आणि या चोराला कळलं कोणीतरी जागं झालं, मग जेवढ्या लवकर पळता येईल तेवढ्या लवकर तिथून ते पळून गेलं. हा माणूस उठला तर पाहतो तर काय, रात्रीच कपाटात 5,000 रुपये मोजून मतदानाचे आणून ठेवली होती. आपले ते कष्टाचे, वयामानानं असा एखादा शब्द जातो, तुम्ही सांभाळून घ्या. कष्टाचे मोजून 5,000 रुपये कपाटात ठेवले होते. चोरानं कपाट तोडलं, चोर घेऊन गेला, रडत बसला. आता काय करावं? तेवढ्यात एका गाठोड्याकडं लक्ष गेलं. झालं असं, भगवान बाबा, जे गाठोड्याकडं लक्ष गेलं ते गाठोडं चोरानं मागच्या घरून आणलेलं तिथं विसरलं आणि 5 घेऊन निघून गेला. आता चोरी होणं चांगलं का वाईट? बोला. गेले किती? 1000? 5. आणि मिळाले किती? 10. मग फायदा 5चा. रोज हो द्या ना, तुमच्या घरी नाही, आमच्या घरी. एखाद दिवशी हो द्या ना विलासबुवाच्या घरी चोरी. अडचण काय आहे त्याच्यात? नाही कळलं का तुम्हाला? धन्यवाद. मग विठाला विठाला. पुढं जर 9 महिने 9 दिवसाचं दुःख संपल्यानंतर आयुष्यभर भजन करायला मिळत असेल तर सुखाने आम्हाला गर्भवासात घाल. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, गुण गायी नावडी हेची माझी सर्व जोडी, असा अभंगाचं सरळ सरळ अर्थ आहे. जगाच्या मालकाकडे तुकाराम महाराज आज काही काही मागणी करतात. मागण्याच्या अगोदर समर्पण करावं लागत असतं. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. लक्ष देऊ नाही का? वस्तू समर्पण, तत्व समर्पण, क्रिया समर्पण. पत्रम पुष्पम फलम तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रभूत अश्नामी प्रयतात म्हणा. पत्र, पुष्प, फल, तोय जे काय असेल शांबुवा, ते भगवंताला समर्पण करत असताना अंतकरणातला भाव चांगला पाहिजे. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होईल आघवा तुका म्हणे आनंद. महाराज म्हणले आमचा देह सुद्धा तुला अर्पण आहे. लक्ष देऊ नाही का? देह जाओ अथवा राहो. मग हा देह अर्पणच आहे ना. पांडुरंगी दृढ भाव, चरण न सोडी सर्वथा, आन तुझी पंढरीनाथा. महाराज म्हणतात समर्पण सर्वस्वाचं आहे. बा, रात्रीच्या टायमाला दुर्वासा ऋषी, लक्ष द्या माझ्याकडे, रात्रीच्या टायमाला दुर्वासा ऋषी हजारो शिष्याला घेऊन द्रौपदीकडे भोजनाची याचना करतात. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम मिष्टानम पानम ग्रहे साधू संगम उपासते सततम दत्तबुवा धन्यो ग्रहस्थाश्रमा. ग्रहस्थाश्रम यांचा धर्म आहे. आपल्या दारात आलेल्या अतिथीला विनमुख लावायचं नाही. आता जीव काय घालायचं? सगळ्यांना कथा भाग माहिती आहे.
भगवंताचा धावा केला कोठे गुंथलाशी द्वारकेच्या राया वेळ का सखया. भगवंत आले म्हणले द्रौपदी एवढ्या रात्री मला कशाला बोलवलं. म्हणे एवढ्या शिष्यांना दुर्वासा ऋषी घेऊन आले आणि एवढ्यांना भोजनाची याचना करतायत, आता काय खाऊ घावले यांना. भगवंत म्हणले त्यांचं नंतर होईल, मला भूक लागली, मला काहीतरी खायला दे. याला म्हणायचं उघड्यापाशी आणि रातभर हिवान मेलं. म्हण तुला जेव घालायचं त्यांना म्हणून बोलवून तू म्हणतो मला खायला काहीतरी दे. भगवंत म्हणले बाकीचं मला काही माहीत नाही. महाराज एक भाजीचं पान चिकटलेलं देवाला होतं ते देऊन टाकलं. काय देवा घरी न मिळेचे अन्न, काय देवा घरी न मिळेची अन्न, मागे भाजी पान द्रौपदीशी. एक भाजीचं पान याला म्हणायचं पत्रम. लक्षात आलं का पत्रम. भगवान शंकराला आपण काय वाहतो बेल, पण त्याला काय म्हणतात बिल्व पत्र. कळलं माझं बोल, त्याला बिल्व पत्र म्हणतात ना. भगवान शंकराला एक बेलाचं पान व्हा, एक पसा पाणी, एक बिल्वदल, पूजन केवळ सोपे बहु. नामदेव रायनं 700 वर्षापूर्वी सांगितलं पण वजन नाही पडलं. मिश्राजीनं 2-4 वर्षात पडलं. विठाला विठाला. आपल्याला आपल्या माणसानं सांगितलं की वजन पडत नाही असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे का नाही. म्हणून लक्षात ठेवा एक बेलाचं पान व्हायचं. पत्रम पुष्पम फुल व्हा, देवाला फुल व्हा. पत्रम पुष्पम फलम फल व्हा. तोयम यो मे भक्त्या प्रयश्यती तदहम भक्ती प्रवता अश्नामी प्रयतात मन. तपेवीन दैवत बोला, तपेवीन दैवत आणि दिदल्यावीन घेशी तेव्हा देशी. लशे लशे लक्ष दे नाही, असं देशी नाही, असं देशी. असं घेशी तेव्हा असं देशी, असा आहे त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे का नाही. लक्षात ठेवा भगवंताला भेटायला सुदामजी येतात तेव्हा द्वारपाळ सुदामजीला अडवतात. भगवंत सुदामजी द्वारपाळांना हृदयाची हाक मारतात. सुदामजीला भगवंत हाताला धरून सिंहासनावर बसवतात. फार कथा लांबवायचं काम नाही, आपण सगळी सुज्ञ माणसं आहात लक्षात ठेवा. आणि मग भगवंतानं सिंहासनावर बसवलं म्हटले मला खायला काही आणलं का नाही. भाभीनं माझ्यासाठी काही दिलं का. मग 2 मुठी पोहे. कुठं तंडूला चतुर्मुष्टी सांगितलं, कुठं 4 मुठी म्हणतात, कुठं 2 मुठी म्हणतात. बरोबर आहे ना. लक्षात ठेवा. आता ह्या मुठी इचकत बसू नका, ही झाकली मूठ 1.25 लाखाची ठेवा. लक्षात आलं माझं बोलणं. 2 असो किंवा 4 असो पण त्या दिलं एवढं महत्वाचं आहे. महाराज म्हणतात पोहे सुदाम देवाचे आणि फके मारी याच्या मोबदल्यात गाव सोनियाचा दिला गा. लक्षात आलं माझं बोल. कोरडे पोहे खाल्ले आणि त्याच्या मोबदल्यात सोन्याचा गाव करून दिला. याला म्हणायचं तपेविन दैवत आणि दिधल्याविन प्राप्त. दान धर्मान राजधर्मान मोक्ष धर्मान विभागश स्त्री धर्मान भगवत धर्मान समास व्यास योगतः. भीष्माचार्य शरपंजरी पडलेले असताना धर्मराजाला न्यायनीती सांगतात. पहिल्यांदा 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम सांगतात. ओम विश्वम विष्णुर्व षट्कारो भूतभव्य भवत्प्रभो भूतकृत भूतभृद्भावो भूतात्मा भूतभावना भूतात्मा परमात्मा च मुक्तानां परमागती अव्यय पुरुष साक्षी क्षेत्रज्ञोक्षरेव च योगो योग विदाम नेता प्रधान पुरुषेश्वर नारसिंह श्रीमान केशव पुरुषोत्तमा सर्व सर्व शिवस्थानुर्भूताधिनी द्रव्या संभव भावनो वर्ता प्रभो प्रभुरेश्वरा स्वयंभू शंभुरादित्य पुष्कराजो महामना. हे 6वीत पाठ केलं तुम्ही. असे माणसं असले की मना वाटतं इम्प्रेशन. बरोबर आहे ना. लय महाराजाचा अभ्यास आहे बुवा, दुसरं काय नाही. विठाला विठाला. इथून सुरू केलं तर सर्व प्रहर नायुध 1000 नावाचं विष्णू सहस्रनाम सांगितलं. नंतर न्याय नीती धर्म सांगितला. दान धर्मान. दान करणं हा माणसाच्या जीवनातला धर्म आहे. संपत्तीतला 10% भाग चांगल्या कामात खर्च झाला पाहिजे. बरोबर आहे ना. आम्हाला भीती त्याची आहे ना बा, आपण एवढे घेतले त्याच्यातून आपण काहीतरी सत्कर्म केलं पाहिजे. महाराज आज एवढं रात्रंदिवस जरी पळत असले तर बंगला नाही बांधला, मंदिरं बांधले. मंदिर म्हणलो मी, मंदिर नाही. हां मथार लय खवूट आहे असं, एवढी बी सांज सोडत नाही. हां बरोबर आहे ना. पण खरं आहे हे महत्वाचं आहे. विठाला विठाला विठाला. ऐका मंदिरं बांधले, मंदिर नाही बांधलं. अनेक अर्थी म्हणलो मी. 5 मंदिरं बांधली आणि साधे सुधे नाही महाराज. अतिशय सुंदर दगड. आम्ही कीर्तन केलं ना तिथं सप्ताहात महाराजांच्या. मी कीर्तन केलं प्राणप्रतिष्ठेच्या टायमाला. लक्षात ठेवा रात्रभर महाराज घेऊन काय हो एखादी गाडी. बरं ती गाडी बी काही फिराय जाण्यासाठी नाही, तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी. आता माझं आजचं सांगतो, माझी तब्येत बरोबर नाही.
पण हा महाराजांचा कार्यक्रम आहे. तब्येत म्हणजे मी दिसायला चांगला आहे, पण माझा आवाज खूप बसलेला आहे, पूर्ण आवाज बसलेला आहे. मला बोलता पण येत नव्हतं. रात्री गोळ्या खाल्ल्या, पण महाराजाला मी त्याची काही वाच्यता केली नाही. म्हटलं आपण गेलं पाहिजे तिथं, कीर्तनकाराला काही कमी नाही. आपल्याला जर नाहीच बोलता आलं तर कोणी उभं राहील, पण आपण जाणं गरजेचं आहे. लक्षात ठेवा, मला सांगायचं काय, इथं आलो केवळ महाराजांचं प्रेम आहे. लक्षात येते माझं बोल. पळत जरी असलो आम्ही तर तुमच्याकडे येण्यासाठी गाडी आहे. इथून पुन्हा मला 2 ते 4 नांदेडला आहे, आणि रात्री 9 ते 11 त्या बिदरच्या जवळ जानापूरला आहे. आज 3 कीर्तन आहे. तुम्ही हिशोब करत बसू नका, त्यामागचा त्रास पहा. तुम्ही लगेच हिशोब लावणार, दुसरं काहीच करणार नाही. मला माहिती आहे. विठाला 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 पळणं जरी महाराजांनी पाहिलं. मी गाडीत हातावर त्यानं शूटिंग काढली वाटते. म्हणजे मी जेवत होतो गाडीत, ते म्हणले जेवण, म्हणलं गाडीतच आता. ऐका नाही, लक्षात ठेवा. मला काय सांगाय, ही गाडी जरी असेल तर तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. बायकोला म्हणलं बाळासाहेब आपल्याला आता फॉर्च्युनर घ्यायची. म्हणे काय पेटवायची का? मला बसाय भेटतं का तिच्यात कधी? गाड्या आमच्या बाया रिक्षा ना आमच्या घरी, बरोबर आहे ना. बसायला त्याला कुठे भेटायला त्याच्यात. मग तुमच्यापर्यंत येण्यासाठी आहे. मग एखादा महाराज घेत जरी असेल तर त्याच्या घेतो एवढ्याच चर्चा नका करत जाऊ. घेतल्यावर काय करतोय कधी याच्या चर्चा. आमचे पुरुषोत्तम महाराज जास्त पैसे घेतात, पण 2-3 कोटीचं चोखोबारायचं महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर बांधलं ना. जे उपेक्षित संत होते, ज्या संतांकडे लक्ष नव्हतं, अशा संतात अहो पाटलानं चोखोबारायचं मंदिर बांधावं. याच्यापेक्षा अजून मोठे पण काय पाहिजे? याच्यापेक्षा मोठे पण अजून काय पाहिजे? लक्षात ठेवा. म्हणून मला चला इकडं सांगत गेलो तो विषय बाजूला जाईल माझा. मला सांगायचं एवढंच आहे, दिल्याशिवाय मिळत नाही. दिल्या वाचोनी फळ प्राप्ती कैची, विच कल्पनेची व्यर्थ बाबा, हीच कल्पनेची व्यर्थ बाबा. दिदड्या बाजूने फळ प्राप्ती कैची, हीच कल्पनेची हिचा दिल्या वाचून फलप्राप्ती कैसी. ड्रायव्हिंग केल्या वाचून असं म्हणता येत नाही. त्याच्यासाठी ड्रायव्हिंग करावं लागली मोठ्या मालकाची, बरोबर आहे ना. विठाला 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 विठाला. समर्पणाशिवाय मागण्याचा अधिकार मिळत नाही. साधू संतांच्या जीवनात सर्वस्वाचं समर्पण आहे, आणि मागणं काही नाही. लक्ष देऊन ऐका बरं का. मग काही मागणे हे आम्हा अनुचित, आणि काही मागणं उचित. काही मागणं अनुचित असतं, काही मागणं उचित असतं, बरोबर आहे ना. मागण्याची क्रिया मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत या. असा गैरसमज काढून टाका की गरीबच मागतो. अहो ज्याची लंका सोन्याची होती, शुद्ध कांचनाची, 7 कोटी कैलासराव घर रावणाची सोन्याची होती, पण कधीच म्हणला नाही नात करते काय यावंच लागतंय, बरोबर आहे ना. एवढी श्रीमंती होती, पण असं काही म्हणला नाही विचार आहे का नाही. मग एवढा मोठा श्रीमंत रावण, पण पंचवटीत सीतामातेच्या कुटीयेसमोर मागाय गेला नाही का? गेला. मग त्याला का भिकारी म्हणता तुम्ही? अरे त्याचे 7 कोटी घरं सोन्याचे, आणि त्याला भिकारी थोडं म्हणता. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत एका एका मताला 3-3 हजार रुपये खर्च करण्याची ताकद ज्याची आहे, तो 5 वर्षाला एकदा का होईना आपल्या दारात मागा येतो का नाही? बोला, मागा येतो ना. मग त्याला का भिकारी म्हणता तुम्ही? मागण्याची क्रिया सगळ्याकडून होत असते. मुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सगळ्यांकडं मागण्याची क्रिया होत असते बरं का. पण काही मागणं अनुचित असतं बाळू महाराज, आणि काही मागणं उचित असतं. काही अनुचित असतं, काही उचित असतं. पावसाळ्याचे दिवस होते माऊल्या हो. आता पावसाळ्याचे दिवस होते हे म्हणण्याचे दिवसच राहिले नाही. कारण कधी पावसाळा आहे आणि कधी उन्हाळा आहे मिळच लागणार. जुने माणसं म्हणायचे आपल्याला,
अरे आमच्या एवढे उन्हाळे तुम्ही पाहिले नाही, तुम्ही फक्त उन्हाळे पाहिले, आम्ही उन्हाळ्यात पावसाळे पाहिले. चला बोला, आमच्या एवढे फॉरवर्ड तुम्ही नाही येत आता. लक्षात आलं का? बरोबर आहे का नाही? स्टेशनरीच्या दुकानावर गेली, जनरल स्टोअरच्या, आणि त्या दुकानदाराला म्हणे दादा छत्री आहे का? दुकानदार म्हणे आहे ना ताई. दाखवा. दाखवली. केवढे? दुकानदार म्हणे 100 रुपयाची. ती बाई म्हणे 100 रुपयाची. दुकानदार म्हणे ताई भगवान बाबा इकडं माझ्याकडं पाहायचं. दुकानदार म्हणे ताई मी सांगितले आणि तुम्ही दिले असं झालंय का? मी 100 सांगितले, तुम्ही मागू शकता. ती बाई म्हणे 50 रुपयाला द्या. बाया बार्गेनिंग करायला एक नंबर असतात हा. भाव कराव बायांनीच बरं का. त्र्यंबक बाबा 50-100 रुपयाची वस्तू 50 मागण्याचं धाडस ह्या मायमावल्याच करू शकतात. नवरा सोबत असतो तो म्हणतो अरे तो 100 तू 70 तर म्हण. ती म्हणती तुम्ही मुके मारा, तुम्ही आशानच घर मातीत घातलं. ह्योच महाराज मी 5,000 आणून दाखवला होता, भगवान बोल विचारा. बरोबर आहे ना? याय ना सगळे महाराज तसेच गाडले, 3 आणि 4 आणि 5,000. दबावच तसा आहे. बरोबर आहे ना? लक्ष द्या. बरोबर आहे ना? भाव कराव बायांनीच. बरोबर आहे. बरं झालं तारखा घ्यायला बाया नाहीत, नाही तर महाराज डिझेलवरच मेला असता. त्याला जेवून खाऊन शेपाशे उरले असते रोहिदास. बस ह्याच्यापेक्षा जास्त काही उरलं नसतं. लक्षात ठेवा. ती म्हणली असती, तिला जर म्हणलं असतं ताई मला लांबून यायचंय, महाराज येतानी चढे पण जातानी उतारे, तुम्हाला तेल बी लागणार नाही, तुम्ही काहीच म्हणू नका, मुकाट्यान लिहून घ्या, पण हे माणसाकडे म्हणून बरं आहे. ती म्हणे 50 रुपयाला द्या. दुकानदार म्हणे ताई 100 रुपयाची छत्री 50 रुपयाला मागता, हे मागणं उचित आहे का? एक काम करा, 80 रुपयाला मला आली, 20 रुपये कमवायचे होते, तुमच्याकडून कमवण्याचे राहू द्या, ज्या भावात मला आली त्या भावात घेऊन जा, 80 रुपये द्या घेऊन जा. ती म्हणे आता 40ला द्या. ती निम्यावरच यायची, 40ला द्या. दुकानदार म्हणे ताई 80 रुपयात आलेल्या भावात द्यायला तयार आहे, सकाळी सकाळी आला तसं नाट लावून जाऊ नका. आता एक काम करा, थोडी जळ मी खातो, थोडी जळ तुम्ही खा, माझे 80 राहू द्या, तुमचे 40 राहू द्या, पहिल्यांदा जो शब्द टाकला ते 50 द्या आणि घेऊन जा. ती म्हणे आता 25ला द्या, लास्ट आणि बेस्ट, 25ला द्या. दुकानदाराला राग आला, म्हणे ताई 25 तरी कशाला देता, मग फुकटच न्या ना, मग 2 द्या म्हणे. हे पुढचं महत्वाचं आहे. हां, हे महत्वाचं आहे, 2 द्या. याला म्हणायचं अनुचित मागणं. काही मागणं उचित असतं, काही मागणं अनुचित असतं. उचित काय अनुचित काय एका एका शब्दात सांगतो, लक्ष देऊन ऐका, तुम्ही हुशार माणसं आहात. उचित काय आणि अनुचित काय. देवाकडं जाऊन मागणं, जरा 5G सांगतो, देवाकडं जाऊन मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवालाच मागणं म्हणजे उचित मागणं. थोडं पण आता जरा वेगळं सांग. देवाकडं जाऊन देव सोडून सर्व काही मागणं म्हणजे अनुचित मागणं, आणि देवाकडं जाऊन देवाला मागणं तो माझं व्हावा, तो माझं व्हावा, वेळोवेळा व्हावा पांडुरंग. मग देवाकडं जाऊन देवाला मागणं म्हणजे उचित मागणं. मग काय उचित आणि काय अनुचित? मागणे ते तुझ मागो जीवा, आव तुझ सांगो, लागो तरी लागो, पाया तुझ्या दातार, मागणे ते तुझ मागो, जीव भाव तुझ सांगो, लागो तरी लागो, पाया मागितलं तर तुलाच मागील, मागो तरी मागो, देह भाव तुझं सांगो, आणि लागो तरी लागो, पाया तुमच्या दातारा. मागायचं तर तुला मागेल, करोनी उचित बोला, प्रेम घाली आलो, दान मागाया स्थोर करोनिया आस, करोनी उचित आणि प्रेम घाली हृदय. उचित ते करा, भाव जाणोनी. मग आम्हाला आमच्या अंतकरणातला भाव जाण, आणि आमच्यासाठी उचित असेल ते कर. कोणी म्हणाल भाव नाही तुमच्या अंतकरणात, नाटकाचा परमार्थ आहे तुमचा. असू द्या, असो नसो भाव आलो, कृपा दृष्टी पाहे मज कर पंढरी राया. कोणी नाटक जरी म्हणत असेल तरी आम्हाला माफी आहे. विठाला 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 विठाला. काय लक्षात ठेवा, तुझ्या दारात आलोय ना, आमच्यासाठी जे उचित असेल ते कर. काय आमच्यासाठी आता उचित? तुझं कळेल ते करे, आता तुझ तारी तारे तारे मारे, करशील तरी तारे
शरण आलो. तारायचं तार, मारायचं मार, जवळ धरायचं धर, लांब लोटायचं लोट, तुला जे करायचं ते कर, तुला आम्ही शरण आलेलो आहे. लस संपला विषय. लक्षात आला? तुझ्याकडे आलोय ना, तुला काय करायचं ते कर देवा आता आमच्यासाठी. बरोबर आहे ना? मग महाराज म्हणले तुला आम्हाला जर द्यायचं असेल तर तुझा विसर न व्हावा, आम्हाला हेच दान दे. हेची दान, हेची दान देवा देवा, हेची दान देवा देवा, दान देवा देवा. हेची दान, हेची देवा देवा, दान देवा देवा, दान देवा देवा. भगवान बुवातच आहे. हा, आणि एवढं म्हणून कोणाची हिंमत नाही बोट करायची. हे याला म्हणतात भगवान बुवा इसादकार. लक्षात ठेवा. महाराज म्हणले हेची दान दे का देवा, तुझा विसर न व्हावा. तुला द्यायचं असेल तर हेच दान दे. च म्हणलं की चकारात्मक अन्याची व्यावृत्ती होत असते. हा, सोपं सोपं. सुंदर ते ध्यान, करकटेवरी तुळशी हार गळा, आवडे निरंतर हेची ध्यान. तुझा कच्छ मच्छ वराह राम परशुराम अनेक अवतार आम्हाला माहिती आहे, पण हेची ध्यान. आवडे हे रूप गोजिरे रूप पाहता सुख झाले हो. बस हेच पाहिजे आम्हाला. हेची देवा घेऊ याच्यातलं. हेची देवा मागल कुणाकडे देवाकडे. हेची देवा पै माग. चरण सेवा अखंडित वास द्यावा पंढरीचा सदा संग हरिदासाचा. लक्षात ठेवा. हेची म्हणलं की अन्याची व्यावृत्ती होतात. हेची दान देगा देवा. मागतात कुणाकडे देवाकडे. मागावं कुणाकडं. ऐका. यशश्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वरी हे साही गुणवरी वसती जेत म्हणून तो भगवंतू. ज्याच्याकडे आहे त्याच्याकडे मागावं ना. भिकाऱ्याला भीक मागून अपेक्षा पूर्ण होत नाही. एक भिकारी एका घरी गेला. त्या बाईला म्हणे काहीतरी द्या. ती बाई म्हणे काय नाही आमच्या घरी जाय, काय नाही आमच्या घरी जाय. पण भिकारी हट्टीच. पुन्हा आला म्हणे काहीतरी द्या. ती म्हणे तुला कालच सांगितलं काय नाही आमच्या घरी, आणि चल जाय. तिसऱ्या दिवशी भिकारी आला. ती बाई घरी नव्हती, सून घरी होती. तो म्हणे काहीतरी द्या. त्या सुनाला वाटलं रोज दोनदा सासू नाही म्हणली ना आपण काय हो म्हणायचं. ती म्हणे काय नाही आमच्या घरी, चल जाय. आणि ते निघलं बा. तिकून सासू भेटली त्याला. म्हणे कुठे गेलता. म्हणे तुमच्या घरी. म्हणे काय झालं. तुमची सून म्हणे आमच्या घरी काय नाही. असं म्हणली होय तुला ती. आमच्या घरी काय नाही. जळता जळ ना आमच्या घरी. ती असं कसं काय म्हणली. ती म्हणली बा आणि असं आमच्या घरी काय नाही. चल बरं म्हणे माझ्या संग. त्याला वाटलं आज वातावरण चांगलं आहे. सोबतच आले. का गं म्हणली काय म्हणली तू या भिकाऱ्याला. म्हणे मी म्हणलं काय नाही आमच्या घरी जा.
तू आपल्या घरी काय नाही म्हणणारी हे म्हणायला तू घराची मालकीन झाली का? तू घराची मालकीन झाली का? ती म्हणे आत्या तुम्ही रोज नाही म्हणता, मी नाही म्हणले, मग त्याच्यात काय झालं? अगं मी जे करते ते तुला करायलाच पाहिजे का? त्याच्याशिवाय तुझं सून पण सिद्ध होणार नाही का? तू म्हणली कस काय याला आमच्या घरी काय नाही? ती म्हणे आत्या चुकलं माझं, याच्यानंतर मी काहीच बोलणार नाही. त्या भिकाऱ्याला म्हणे हे बघ, या घराची मालकीन मी आहे, जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत या घरात कुणाचं काही चालणार नाही. हिला नाही म्हणण्याचा अधिकार नाही. मी सांगते तुला आमच्या घरी काय नाही, अंजाय. कळलं तुम्हाला? आशाकडे मागून उभे होणार आहे का? चला बोला. महाराज म्हणले कुणाकडे मागून फायदा होत नसतो, त्याच्याकडे असलं पाहिजे ना. मग भगवंताकडे 6 गुण आहे, 6 गुण 6 जणाला दिलेले आहेत. इथं रोकडोबाच्या ठिकाणी कोणी अपयशी होत नाही, कारण यशे थोरविला बस. यश नावाचा गुण इथं देवानं हनुमंतरायाला दिलेला आहे. आणि हनुमंतराय हे चिरंजीव आहेत हा, लक्षात. सप्त चिरंजीवापैकी हनुमंतराय चिरंजीव आहेत. हनुमंतरायाच्या दरबारात मागितली ती इच्छा का पूर्ण होते? येशे थोरविला मारुती, हे त्याचं उत्तर आहे. लक्षात ठेवा, मारुती रायाकडं मागितल्यानंतर सगळ्या इच्छा पूर्ण होतात. आणि मारोतराव महाराजाचं नाव घेतलं तरी समाज डोक्यावर घेतो. दोन्ही मारुतीच आहेत. लक्षात. भगवान बुवाचं एवढं वजन काय? केवळ मारोतराव महाराजाचे चालक होते, सेवक होते म्हणून. नाही तर असे भगवान बाबा 100 मोजतो आम्ही, 100. इमानदारीने खोटं नाही सांगत, बरोबर आहे ना. पण आम्ही त्यांना मान जर देत असेल तर ते मोठ्या मालकाचे सेवक होते म्हणून मान देतो, म्हणून मान. लक्षात आलं? हे नाव जरी घेतलं तरी नुसतं नाव घ्यावं, मोतीराम महाराज, मारोतराव महाराजाचं. एवढी क्लिप जाहीर कर जरा, एवढीच. हा, लक्षात ठेवा. बरोबर आहे ना. नुसतं नाव जरी त्याच्या भाषेत सांगितलं, हो कट छटकर म्हणलं, बरोबर. लक्षात ठेवा. महाराज म्हणले लक्षात घ्या, हे मोठ्या महाराजाचं नाव. आज काही माणसं फक्त मोठ्या महाराजाचं, मोतीराम महाराजाचं नाव घेतात. नाव घेतलं तरी किंमत आहे ना. येशे थोरविला मार, त्याला अपयश नाही हो, त्याला अपयश नाही. मागायचं तर त्याच्याकडे मागा ना. ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा मालक आहे तो, त्याच्याकडे मागा. म्हणून मागायचं तर हनुमंतरायाकडे मागितलं पाहिजे. हनुमंतरायाकडे का मागायचं? बल बुद्धी विद्या देहू मोही. चाकणजोळची मोही नाही बरं का. बल बुद्धी विद्या देऊ लक्ष द्या, मोई हरहू कलेस विकार. महाराज म्हणले हनुमंतरायाकडं. कोणी म्हणाल मला ज्ञानी व्हायचं, जय हनुमान ज्ञान गुण. कोणी म्हणाल मला रोगातून मुक्त व्हायचं, भूत पिशाच निकट न यावे, महावीर जब नासे रोग हरे नासे रोग हरे सब पीरा, जपत निरंतर हनुमत बीरा. चिचुका खायचं काम नाही, मद घ्यायचं काम नाही. नाही कळलं तुम्हाला? धन्यवाद. हनुमंतरायाकडे आलं की चिचुका घ्यायचं काम नाही, मद घ्यायचं काम नाही. विठाला विठाला विठाला. लक्षात ठेवा. अरे संप्रदायाने लय मोठा ठेवा ठेवलेला आहे आपल्यासाठी, बरोबर. सिद्धी नवनिधी के दाता, निधी के दाता. दादा कमी झाला माझा आवाज. असबर दीन जानकी माता. लक्षात देवा. हनुमंतराय प्रसन्न झाले, म्हणले माग तुला काय मागायचं. ते म्हणे देवा सगळं काही माझ्या जीवनात व्यवस्थित आहे, आलबेल आहे, सगळं काही माझ्या जीवनात चांगलं आहे. अरे म्हणले मग माझी भक्ती कशासाठी करत? एक दुःख माझ्या जीवनात आहे. म्हणे कोणतं? माझं लग्न तेवढं होत नाही, तेवढं तुम्ही करून द्या. हनुमंतराय म्हणले पागल, चुकीच्या दुकानात आलास. म्हणे अरे मी या भानगडीत कधी पडलोच नाही रे. आवाज चेंज झाला हो दादा. मी या भानगडीत कधी पडलोच नाही रे. म्हणे हे लग्न सोयरीकण टिळान साखरपुडा मी काय या भानगडीत कधी पडलो नाही. मी चुकीच्या दुकानात आला असतो. ते म्हणे पण तुम्ही सोडून मी कोणाला मागू शकत नाही ना.
माझं काय सुख दुःख असेल तर देह भाव तुझं सांगू लागो तरी लागो तुमच्या पाया दातारा. मी सांगायचं तर तुम्हाला सांगल, मागायचं तर तुम्हाला मागल, बस मला बाकीचं घेणं देणं नाही. अरे म्हणले पण याच्यातलं ज्ञान मला नाही ना. म्हणले मग तुम्ही काय करायचं ते करा, पण मला तेवढं लग्न माझं करून द्या. बरोबर आहे. आता ही गोष्ट अवघडच झाली बरं का. कोणत्या जातीची पहा म्हणतात, माझं बोलणं कळतं का? कोणत्या जातीची पहा म्हणतात, पण याचा एवढा तुम्ही फिरणारे जोड लावा एवढं. बरोबर आहे ना. एवढा जोड लावून द्या म्हणतात. बरोबर आहे का नाही. म्हणजे संबंध जुळून द्या. जोड लावा म्हणजे संबंध जुळून द्या. खेड्यातली भाषा आहे ती, ऐका. बरोबर आहे ना. पहिल्यानं असं म्हणायचे त्र्यंबक बाबा, चांगली बायको मिळाय काय लागतं? भाग्य. इथून मागं काय म्हणायची? चांगली बायको मिळायला भाग्य लागतं. आता बायको मिळायलाच भाग्य लागतं. एका पोराला म्हणलं तुला लग्नासाठी पोरगी कशी पाहिजे, म्हणे फक्त जिवंत, बस. आपली अपेक्षाच राहिली नाही म्हणे महाराज. आता शिकलेली पाहिजे, नाशी पाहिजे, तशी काय आपली अपेक्षा नाही. म्हणजे माझं लग्न तेवढं करून द्या. हनुमंतराय म्हणले हे बघ, याच्यातली माहिती मला नाही, पण तू एक काम कर, तुम्ही सांगतो त्या ठिकाणी जा, तिथं तुझं काम होईल. म्हणले कुठं? म्हणे मला याच्यातलं काही माहीत नाही, पण आपल्या मालकाला याच्यातलं चांगलं माहिती आहे. म्हणे तिथं जाय, तुझं काम होईल. म्हणजे कुणाकडं? प्रभू रामचंद्र. ते म्हणे पण ते मला कसं काय ओळखतील? अरे म्हणले आपलं लेटर पॅड घेऊन जाय ना, आपली चिठ्ठी घेऊन जाय आणि दाखव, बोलायचं काही काम नाही. तो गेला, हनुमंतरायाचा चिठ्ठी घेतली आणि रामचंद्राकडे आला. प्रभू रामचंद्राच्या हातात चिठ्ठी दिली. मी माझा एक भक्त तुमच्याकडे पाठवत आहे, काही करून तुम्ही त्याचं लग्न करून द्या, कळावे आपले हनुमंतराय. प्रभू रामचंद्रानं हनुमंताचं नाव पाहिलं आणि विचार केला, हनुमंतराय या भानगडीत कधीपासून? पण म्हणले आपल्या हनुमंताची इच्छा आहे ना, देऊ याचं लग्न लावून. त्याला म्हणले रात्रभर मुक्काम कर, सकाळी तुझं लग्न करून देतो. रात्रभर मुक्काम करायला लावला. सकाळी सांगितलं चांगला कथाकार आहे, गोड पोरगा आहे, आवाज सुंदर आहे, दिसायला स्मार्ट आहे. बरोबर आहे ना. मोठ्या महाराजासंग सोबत आहे, ढोक महाराजासंग आहे, जावई येत ना गावचे. बरोबर आहे का नाही. जावई येत ना ते, म्हणून त्यांच्यावर आणलं. मग भगवंत देवानंच म्हणल्यावर नाही कोण म्हणणार आहे. मग लग्न झालं. लग्न झाल्यानंतर 2 महिने सुरळीत संसार झाला. 2 महिन्यानंतर पंढरपूरची वारी जवळ आली आणि यानं पिशवी भरायला सुरुवात केली. बायको म्हणे कुठं निघाले? म्हणे पंढरपूरला. बायको म्हणे मला यायचं. नवरा म्हणे हे बघ, पंढरपूरला जाणं म्हणजे काही पुण्याच्या सारसबागमध्ये फिरून येणं नाही. लाख अडचणीला तोंड द्यावं लागत असतं. चालायची सवय नसते, पायाला फोड येतात. तुम्ही वारीत असता. बरोबर आहे ना. भगवान भाऊ असतात, रोहिदास महाराज, आम्ही सगळे मालक वगैरे सगळे, आम्ही बाळासाहेब महाराज सगळे वारीत असतो. लक्षात ठेवा, चालायची सवय नसते, पायाला फोड येतात. गाडी अडकून बसली तर जेवायला मिळत नाही. लक्षात ठेवा, लाख अडचणी असतात. पण हे बघा, प्रतिकूल परिस्थितीत आनंद कुठं शोधायचा असेल तर त्यानं वारी केली पाहिजे. प्रतिकूल परिस्थितीत अहो, घरी उशी असल्याशिवाय झोप येत नाही. दिंडीत ढेकूळ उशाला घेतात. तुम्हाला ढेकूळ कळतं ना? आमच्या इकडली भाषा आहे ढेकूळ. नागरीचं काय म्हणतात त्याला? ढवल. हां, ते भागाभागात फरक असतो. आमच्या इकडे मेल्यावर माणसं चालतात, तुम्ही जीव गेल्यावर का मग सारखंच. हां, ते ढवल, ते उशाल घ्यायचं. बरोबर आहे ना. नाही तर हात नाही तर टाळ उशाल घ्यायचा आणि झोपून जायचं. मला वारी, फॅन नाही, कूलर नाही, काय नाही, ट्रकमध्ये झोपा, तंबूत. बरं, पाऊस आल्यावर लय मजा. रात्रभर तरडगाव सारखा पाऊस आल्यावर रावटीच्या खालून पाणी, कापडावर बसलेले आणि तवा एकूण एकाची मजा घेतात. कस काय पंढरपूर? ते म्हणताय मस्त आहे तू जसं. हां, बरोबर आहे ना. कमी नका करू. हां, लक्षात ठेवा, ते तेवढ्याही रातभर जागे, पण कोणी रडत नाही बरं का. रातभर एकमेकाची मजा घेतात, हाशिक मजा करतात. ती वारी सोडून दुसरीकडे मिळत नाही बघा. ती म्हणे मला येऊ द्या. मजल करत पंढरपूरच्या वारीला आले आणि हा एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. एकादशीची प्रदक्षिणा करायला निघाला. बायको म्हणे कुठं निघाले? म्हणे प्रदक्षिणा कराय. बायको म्हणे मला यायचं. तो म्हणे हे बघ, रस्त्याचं वेगळं होतं, चुकलं उकलं, दिंडी नंबर सांगून दिंडीत जाता येत होतं. बरोबर आहे ना. पण आता पंढरपुरात जर चुकलं तर पंढरी आठवती माणसाला. बरोबर आहे. पंढरी चुकलं तर पंढरीच आठवती. ती म्हणते मी तुमच्या हाताला धरते, पण मला येऊ द्या ना. एवढं वारी केली आणि प्रदक्षिणा नाही केली, फायदा आहे? नामा म्हणे प्रदक्षिणा बोला, त्याच्या पुण्या नाही. आम्ही फक्त काढलं, बाकी काय चूक आहे आमची? नाही कळलं? चला धन्यवाद. हां, लक्ष द्या माझ्याकडे. नामा म्हणे प्रदक्षिणा, त्याच्या पुण्या नाही गणना. म्हणे मला येऊ द्या, हाताला हात धरते मी तुमच्या. असंच असतं बघा. नवीन बाई जुन्या बाईचा पदरच सोडत नाही.
ती म्हणती मी येते पण पदराला धरून चालल, आणि ती पदराला धरून चालती. पाऊस याय पाहिजे मग लय मजा. पाऊस आले की ते पानकापडा अंगावर घ्यावं लागतात. बाळूबा ते सगळे एकाच कलरचे असतात. ती जुनी बाई पटकन काढती निघून जाती, ही तशा कापडाला धरून दुसऱ्याच दिवसभर चालती. आणि पाऊस उघडल्यावर ती बाई कापड काढते. ही म्हणते आमची माणसं कुठे, आम्हाला काय माहित तुमची माणसं. माय असंच कापड होतं समिंद्रे, सगळे कापडा असेच येतो, अशी येड्यावानी काऊन करायली, बरोबर आहे ना. आणि चुकल्यावर लय मजा येते महाराज, चुकल्यावर लय मजा दिंडीत, बरोबर आहे ना. एखाद्या बाईला म्हणलं कुठं चुकल्या होत्या तुम्ही, बिस्किटचा पुडा घेऊ लागले, असा हात लांबोस तर तुम्ही असे गेले. आणि मग पुडा हातात, डोळ्याला पाणी. बाकीचे म्हणतात सापडतील माणसं सापडतील, बिस्किट खा. गोड लागे ना आता, गोड लागे ना आता बिस्किट, बरोबर आहे ना. महाराजाला फोन लावा, मोबाईल लावा, मोबाईल महाराजाला मोबाईल लावा, बरोबर आहे ना. आणि ते फोन लागत नाही. महाराज मी इथं झाडाखाली आहे बापा, झाडं का कमी आहेत, तुला आणायचं कुठून शोधून आता. आणि मग ते महाराज दिसले की मी दिंडी मालक आहे ना, मला माहिती आहे. मग गळ्यात पडती महाराजाच्या. मग महाराज म्हणतात कुठं होत्या, बिस्किट घेऊ लागले. आता घेसाल का, सोन्याच्या बिलाईने लागणार नाही आता. बिस्किटाचीच काय, सोन्याच्या बिलाईने लागणार नाही. ती मजाच वेगळी. दोघांनी हाताला हात धरलं आणि वाळवंटात आली. पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ आली. रोहिदास महाराज, पुंडलिक रायाच्या मंदिराजवळ किती गर्दी असते. ज्याने एकादशीची प्रदक्षिणा केली त्याला माहिती. जिकडं जायचं बनशिवा तिकडं फक्त तोंड करून उभं राहायचं, आपोआप असं उभं राहायचं. पुन्हा हात बी इकडं तिकडं नाही, असं उभं राहायला लागते. ढकलतच लोक नेतात, बरोबर आहे ना, ढकलतच नेतात. त्याच्यात एखादं उलटं फिरायला पाहिजे, इकडं कुठं मारायला, तिकडं भगवान बुवा सारखं असलं, इकडं कुठं मारायला, तिकडं होय ना, बरोबर आहे का नाही. आणि ते जमत नाही इकडं तिकडं जायला. दोघं गेले वाळवंटात, दोघाच्या हात सुटला. एक दिंडी आली, हात सुटला, बायको एकीकडे नवरा एकीकडे. दिंडी पास होईपर्यंत तर बायको दिशेनाशी झाली. कावरा बावरा झाला, बायकोचा शोध घ्यायला लागला. पहिलीच एवढ्या अडचणीतून आणली आणि त्याच्यात पुन्हा हरपली. कमी ताण आहे काय हो, दिवसभर बायको हरपली ना. मायबाप हरवल्यावर काही दुःख नाही वाटत. लाईट टणक हे म्हणतात म्हातारं, त्यात येत आहे. हा, लाईट टणक हे म्हातारं, अजून 2-4 वर्ष हालत नाही ते. हा, लाईट टणक हे म्हातारं, बरोबर आहे ना, लाईट टणक म्हातारं आहे, बरोबर आहे का नाही. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. आता ते मायबाप हरवल्यावर काय वाटत नाही, पण बायको हरवल्यावर दत्ताबुवा असा फोटो काढ्यासारखं तोंड होतं. आम्ही नवीनच दिंडी काढली. हेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा, गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा, संत संग देई सदा, तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हाशी, सुखे घालावे आम्हाशी, गुण गायीना आवडी, हेची माझी सर्व जोडी, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय रखुमाई, विठोबा
बोलण्यासारखं भरपूर आहे. आपला वेळ संपला. 11 ते 1 आपली वेळ आहे आणि वेळेच्या पुढं जाणं बरोबर नाही. आणि सगळेच कीर्तन का नाही, इथं लय लांबणं म्हणजे फेल जाणं. नाही कळलं का तुम्हाला? इथं काय सांगणं हे महत्वाचं नाही, इथं संपणं महत्वाचं आहे. बरोबर आहे ना? लक्षात आलं का? त्याच्यामुळं आपल्या वेळेच्या आत थांबलेलं बरं. आणि सगळ्यांना पुढं कार्यक्रम आहे. महाराजांच्या प्रेमामुळं सगळ्याचे कार्यक्रमाची एक तर थांबून तरी आले, नाही तर वेळ बदलून तरी आले. बस असंच आहे. इथं जेवढे आले, कोणी पुढं कार्यक्रम लेट केला. आता मला पहिलंच कीर्तन होतं नांदेडचं, पण महाराजाचा फोन आल्यामुळं मी त्यांना म्हणलं, बुवा आमच्या महाराजाकडं मला जायचं आहे, तुम्हाला जर माझ्या वेळेत घेता येत असेल तर मी येतो. म्हणले तिथं किती आहे तुमचं? म्हणलं 11 ते 1. म्हणले मग इथं 2ला या. हा म्हणलं तसं असेल तर येतो, नाही तर तुम्ही दुसरे महाराज घ्या. लक्षात ठेवा, केवळ 7 दिवस भगवान महाराज आश्रमात येतात फक्त. आणि मला तेव्हा सांगितलं बरं का, गरिबाचं लेकरू आहे म्हणे, तुम्ही सगळ्यांनी सांभाळून घ्या. हे शब्द आहे का नाही तुमचे? मला आठवत आहे महाराजांनी हक्काने मला फोन केला आणि मी एका क्षणात महाराजाला असंही सांगितलं नाही की माझी तारीख गेलेली आहे. म्हणलं महाराज मी येतो, फक्त आपण 11 ते 1 करूयात. आणि असंही म्हणलं नाही की आज माझी तब्येत बरी नाही, हेही म्हणलं नाही. कारण इथं हीच वेळ असती खरी मैत्री निभवण्याची. बरोबर आहे ना? मित्र हा एक माझा आहे. आता आमच्या दोघायलाच माहिती, एकदम जीवलग बरं का. आमचे रोहिदास महाराज मित्र म्हणून एकदम गोड माणूस आहे बरं का, जीवाला जीव देईपर्यंत. आणि भगवंतानं त्याचं फळ दिलं. अंतकरण निर्मळ असल्याचं फळ गायकाचं देवांनी कथाकार बनवलं महाराज. अजून काय द्यायला पाहिजे? लक्षात ठेवा. म्हणून त्यांनाही नव्हतं वाटत की मी कथाकार कीर्तनकार होईल, पण ही भगवंताची कृपा आहे. तुम्ही निस्वार्थ सेवा केली ना, भगवंत मोठं केल्याशिवाय राहत नाही. म्हणून मी उदाहरण दिलं ना, महाराज जेव्हा आळंदीत मी पाहत होतो तेव्हा असं वाटलं नव्हतं की विलास महाराज एवढ्या उंची गाठतील म्हणून. मग आज महाराजाने ती उंची गाठलेली आहे. केवळ अंतकरण निर्मळ आहे आणि मोठ्या मालकावर श्रद्धा आहे. महाराजावर, मोतीराम महाराज, मारोतराव महाराजावर श्रद्धा आहे. आणि श्रद्धा आहे म्हणूनच मंदिर बांधले ना. माऊलीचं मंदिर कोण बांधलं? तुकाराम महाराजानं बांधलं. तुका म्हणे नेनो युक्तीची या खोली, म्हणून ठेविली पायी डोई. मग महाराजांनी जर मंदिर बांधलं असेल तर त्यांची मंदिरात कोणाला नेत असता माणूस? जो आपल्या हृदयाचा विषय आहे त्याला देवाऱ्यात बसवत असतं. म्हणून महाराजांची नितांत श्रद्धा मोतीराम महाराज, मारोतराव महाराजांवर आहे. म्हणून आज त्याच परंपरेतून आमच्या त्र्यंबक बाबाचं या ठिकाणी आगमन झालं. जोरदार महाराजासाठी टाळ्या वाजवा. पुन्हा एकदा मी सगळ्यांना या ठिकाणी धन्यवाद देतो. बोलण्यासारखं भरपूर आहे, वेळ झालेला आहे, वेळेच्या पुढं जाणं मजा नाही. म्हणून पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना धन्यवाद. आणि हरिभक्त परायण आमचे रोहिदास महाराज या गावचे जावई आहेत. आणि या गावच्या रोकडो मला सरपंचांनी सांगितलं की इथं जवळपास सगळा परिसर या रोकडोबाचा भक्त आहे. इथं रोकडच आहे महाराज, इथं उधार नाही. कळलं माझं बोलणं? इथं काय आहे? इथं रोकड आहे, इथं उधार नाही. लक्षात आलं का? तुम्ही म्हणा आणि रोकड घेऊनच इथून जा. ही किमया आपल्या या हनुमंतरायाची आहे. खूप बोलायचं वाटतं मला, पण मला पुढेही जायचं आहे आणि वेळही घेण्यात मजा नाही. म्हणून पुन्हा सगळ्या भजनी मंडळाच्या चरणी नतमस्तक होतो. सगळे गुणीजन महाराज मंडळी, हो मालक बोलतील ना 2 शब्द, काय अडचण नाही. सगळे गुणीजन महाराज यांच्या मंडळीच्या चरणी सेवा समर्पित करतो. आणि या ठिकाणी माझ्या वाणीला विराम. ज्ञानेश्वर माऊली. श्री संताची हे माथा चरणावरी, साष्टांग हे करी दंडवत. विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी, वाढवी अंतरी प्रेम सुख. महाराज म्हणले की वा सगळे जे इथं आलेत ते सगळे महाराजांच्या प्रेमापोटी आलेत. तुम्हाला तरी त्यांनी तारीख घेण्यासाठी महिन्याखाली 2 महिन्याखाली फोन लावला असेल. मला रात्री 12 वाजता फोन लावला आहे. आणि 12 वाजता म्हणले बुवा जागा भरून काढावं लागते. आणि मग आपलं पण आहे, जिथं कमी तिथं आम्ही. काही घेणं नाही मानापानाचं. काही लोक म्हणतील भोळसट आहे, खाण्यासाठी फिरते, काय अडचण नाही आपल्याला. पण तुम्ही म्हणले तसं विलास महाराजाचं प्रेम, संबंध
मराठवाड्यात नाही, महाराष्ट्रात प्रत्येक कलाकारावर आणि प्रत्येक महाराजावर आहे. त्या माणसाला काही घेणं देणं नाही. आपली गाडी चलती है, जिसकी गाड़ी आगे जाएगी उसके पीछे रहेंगे. का जाने वाला जाने दो. म्हणून महाराजाच्या प्रेमापोटी मला 2 शब्द बोलण्यासाठी उभा केलंय. मी फक्त मोतीराम महाराजाची परंपरा, मोठ्या महाराजाची परंपरा आणि आमच्या घराचा वारसा म्हणून इथं आलो. ती आमच्या घरातली मेंबर आहेत आणि घरच्या मेंबरासाठी आपला सगळ्यांचा आभार मानणं माझं कर्तव्य आहे. पण त्या कर्तव्याभावी सर्व महाराज मंडळी, सर्व गुणीजन मंडळी, सर्व आलेली पाहुणे मंडळी, विशेष करून आमचे नवनाथ महाराज भंडारी, दत्ता महाराज, दत्तगीर बाबा, सगळे राजकारणी, समाजकारणी, वारकरी आणि गुणीजन मंडळ. आता भगवान महाराजाचं नाव तर एवढं घेतले आमच्या शास्त्रीजींनी की भगवान महाराजाला आता जेवाय बी लागणार नाही लागणार जेवाय. का? कारण येरीच ते पहिलंच मनोहर महाराज त्याचंच म्हणणं आहे माणसानं शेळीसारखं खावं. ते आम्हाला सदा चिडवितात, तुमचं खाणं म्हणजे हत्तीसारखं आहे. नाही, कमाल आहे त्या माणसाची. 65 वर्ष वय झाले द्यायला. हां, बघा तो का बाळू महाराजाला सगळं माहिती आहे. कैलासराव, आपण यायच्या मागं जाऊ, आपला यायच्या पुढे जायचं नाही बरं. हां, आपला यायच्या पुढे जायचं नाही. म्हणून सर्वांना विनंती आहे, आता लगेच आरती होईल आणि आरती झाल्यावर महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका, हेच माझं बोलणं. पुंडलिक विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय.